नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांसाठी शुभ प्रभात. मी आहे प्राध्यापक गणपत उगडे. टिक्कर मराठीमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. चला तर मित्रांनो, आपण स्पर्धा परीक्षेमध्ये सरळ सेवा भरती 2025 ची तयारी करत आहोत. अर्थातच त्यामध्ये तलाठी, मुद्रांक, टीईटी असेल, नगर परिषद असेल, MIDC असेल, DMER असेल किंवा इतर सरळ सेवा परीक्षा. अर्थातच या ठिकाणी TCS पॅटर्ननुसार मराठी व्याकरणातील अतिसंभाव्य जे काही प्रश्न आहे त्या अतिसंभाव्य प्रश्नांचा आपण अभ्यास करत आहोत. आज मात्र आपण एक घटक निवडलेला आहे, तो आहे शब्दांच्या जाती. शब्दांच्या जाती हा मराठी व्याकरणाचा पाया आहे. आपल्या बोलण्यात किंवा लिहिण्यात एका पाठोपाठ एक शेकडो हजारो शब्द येतात. त्या शब्दांचा योग्य पद्धतीने अभ्यास करता यावा म्हणून भाषा अभ्यासकांनी त्याचे 8 गट तयार केले. त्यालाच शब्दांच्या 8 जाती म्हणतात. खरं पाहिलं तर शब्दांचे मुख्य प्रकार 2 आहेत. या 2 प्रकाराचा विचार करत असताना मित्रांनो, इथं जर नीट बारकाईने विचार केला तर शब्दांचे मुख्य प्रकार किती आहे? शब्दांचे मुख्य प्रकार 2 आहे. पहा बरं का, इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे शब्दांच्या जाती. आता या शब्दांच्या जातीचा विचार जर केला तर याच्यामध्ये त्याचे प्रामुख्याने 2 प्रकार आहे. 2 प्रकारामध्ये पहिला जो काही प्रकार आहे त्याला म्हणायचं विकारी जाती. काय आहे रे? विकारी जाती. आणि दुसरा जो प्रकार आहे त्या दुसऱ्या प्रकाराला म्हटलं जातं अविकारी जाती. अविकारी जाती. आता विकारी म्हणजे तरी काय? तर विकारी याचा अर्थ लिंग, त्याच्यानंतर वचन, त्याचबरोबर विभक्ती आणि त्यानंतर काळ. तर यानुसार बदलणाऱ्या जाती. बरोबर आहे ना? यानुसार काय? बदलणाऱ्या जाती. आता इथं जर तुम्ही पाहिलं तर इथं काय येतं रे? इथं येतात, इथं काय होईल? इकडे लिंग, नंतर वचन, त्यानंतर विभक्ती, त्यानंतर काळ. यानुसार न बदलणाऱ्या जाती. बरोबर आहे ना? यानुसार न बदलणाऱ्या जाती. पण भाषा अभ्यासक या ठिकाणी मोरो केशव दामले म्हणजेच यांनी काय म्हटलेलं आहे? तर इथं शब्द वापरलेला आहे त्यांनी. याला काय म्हटलेलं आहे? सव्ये. आणि इकडे शब्द काय वापरला? अव्यय. सव्ये आणि अव्यय. मोरो केशव दामले यांनी शब्द वापरला सव्ये आणि अव्यय. त्यानंतर पुढे दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी शब्द काय वापरला? ते काय म्हणतात? सप्रत्यय. सप्रत्यय शब्द कोणी वापरला? दादोबा पांडुरंग तरखडकर. आणि इकडे शब्द काय वापरला त्यांनी? अप्रत्यय. ही काय असते रे शब्दाची इकडे? तर ही असते शब्दाची विकृती. आणि इकडे काय आहे? ही शब्दाची प्रकृती. विकृती आणि प्रकृती. आता विकृती आणि प्रकृतीचा जर विचार केला तर इथं किती जाती येतात? 4. मग 4 जातीमध्ये पहिली जात कोणती आहे? नाम, त्यानंतर सर्वनाम, त्यानंतर विशेषण आणि त्यानंतर काय आहे? हे क्रियापद आहे. 1, 2, 3 आणि ह्या 4 जाती. इकडे 5वी जी जात आहे त्या 5व्या जातीचं नाव आहे, तिला म्हणायचं क्रिया विशेषण अव्यय. नंतर 6वी जात कोणती आहे? शब्दयोगी अव्यय. त्यानंतर 7वी जात आहे उभयान्वयी अव्यय. आणि 8वी जात आहे केवल प्रयोगी अव्यय. काय आहे? केवल प्रयोगी अव्यय. मग आता
इकडे पहा मी काय सांगितलं ते. मी सांगितलं असं की आपल्या बोलण्यात किंवा लिहिण्यात एका पाठोपाठ एक शेकडो हजारो शब्द येतात. त्या शब्दांचा योग्य पद्धतीने अभ्यास करता यावा म्हणून भाषा अभ्यासकांनी त्याचे दोन गट बनवले. एक विकारी जाती, दुसरा अविकारी जाती. लिंग, वचन, विभक्ती व काळ यानुसार या चार जाती बदलत असतात आणि लिंग, वचन, विभक्ती, काळ यानुसार या जाती बदलत नाही. मोरो केशव दामले शास्त्रीय मराठी व्याकरण त्यांनी लिहिलं. ते म्हणतात सव्ये, इकडे त्यांनी शब्द वापरला अव्यय. दादोबा पांडुरंग तरखडकर इथं शब्द वापरला सप्रत्यय, सप्रत्यय, आणि इकडे वापरला अप्रत्यय, सप्रत्यय, आणि इकडे शब्द काय वापरला त्यांनी अप्रत्यय, सप्रत्यय आणि अप्रत्यय, प्रत्यय. ओके. मग इकडे शब्दाची ही विकृती, विकृती म्हणजे मूळ रूपामध्ये बदल होतो, आणि इकडे आहे प्रकृती. काय शब्द आहे? प्रकृती. ओके. मग इकडे काय आहे याच्यामध्ये, तर तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे विकारी जातीमध्ये चार जाती आहे. काय आहे? नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. नंतर अविकारी जातीमध्ये क्रिया विशेषण अव्यय, शब्दयोग्य अव्यय, उभयान्वय अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. मग या जातीवर आधारित आज जे काही प्रश्न विश्लेषण आहे ते प्रश्न कसे विचारले जातात. ज्या वेळेस मी तुम्हाला ऍप मध्ये किंबहुना आपल्या या ठिकाणी रेग्युलर जे काय बॅच आहे त्या बॅच मध्ये मी जे तुम्हाला शिकवणार आहे ते तर सविस्तर शिकवलं जाईलच. त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, टिक्कर मराठी ऍप डाउनलोड करायचं आहे आणि त्या ऍप मध्ये जी बॅच आहे ती बॅच घेतल्यानंतर मी तुम्हाला शब्दांच्या जाती सविस्तर शिकवणार आहे. या शब्दांच्या जातीवरती आता पाहूया प्रश्न कसे विचारले जातात. पहा, शब्दांच्या एकूण किती जाती आहेत. इतक्यातच मी तुम्हाला सांगितलंय की शब्दांच्या एकूण किती जाती आहे, तर तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे की किती आहेत रे? 8. झालं उत्तर ते समजून सांगितल्यामुळे. पुढे काय घडतंय पहा, दुसरा प्रश्न. सामान्यतः स्त्रियांना दागिने, दागदागिने व भारी कपड्यांची भारीच आवड असते. यातील भारी हा शब्द कोणत्या जातीमध्ये येतो? आता भारी कपड्यांची भारी आवड, भारी आवड, आवड हे नाम झालं, आणि भारी दागिने यातील भारी हा शब्द काय? सामान्यतः स्त्रियांना दागदागिने व भारी कपड्यांची भारीच आवड असते. भारी कपडे. आता भारी आवड, भारी कपडे, हे कपडे काय झालं? नाम झालं, नाम झालं. मग या ठिकाणी तुमच्या लक्षात येतंय नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दाला काय म्हणायचंय रे? 100% हे विशेषण आहे. कोणाचं काम करतंय? भारी. नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दांना विशेषण म्हणतात. मग हे विशेषण आहे आणि बाकीची उत्तरं कशी आहेत रे? चुकीची आहेत. ठीक आहे, पुढे चला. पुढे काय घडतंय पहा. पुढचा प्रश्न काय आहे? पुढचा प्रश्न आहे आज हा शब्द टिंबटिंब आहे. तर इथं आज हा शब्द, आज दिल्लीत पंतप्रधानांची बैठक वगैरे होईल. आज माझा वाढदिवस आहे. आज हे कशाचा बोध होतो? आज वरून काळाचा बोध होतो. कशाचा बोध होतो रे? काळाचा. आणि म्हणून हे काय आहे? कालवाचक क्रिया विशेषण आहे. क्रिया विशेषण, कालवाचक क्रिया विशेषण आहे. आज, उद्या, परवा, क्षणोक्षणी, वेळोवेळी, लगेच, जेव्हा, हे सगळं काळाचा, उद्या परवा काळाचा बोध होतो आणि म्हणून हे क्रिया विशेषण आहे. पण इथं अव्यय शब्द हवा होता. काय शब्द हवाय? अव्यय. उभयान्वयी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय, क्रियापद हे चुकीची उत्तर आहेत. ओके. क्रिया केव्हा घडली? आज. क्रिया विशेषण. पुढे शाब्बास हा शब्द कोणता आहे? आपल्या अंतकरणातील भावनांचा अचानक स्फोट होऊन तोंडावाटे काही उद्गार बाहेर पडतात. शाब्बास, छान खेळलास, वा 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 वा, आ हा हा, काय 6 मारला, शाब्बास. 98% मार्क मेरिटला आला.
खाकी वर्दी मिळाली, वा 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 वा, आहा. म्हणजे हे आहे केवल प्रयोगी अव्यय. आपल्या अंतकरणातील भावनांचा अचानक स्फोट होऊन तोंडावाटे काही उद्गार बाहेर पडतात, त्या अविकारी अव्ययांना केवल प्रयोगी अव्यय म्हणतात. माणसाचे एकूण 9 भावना आहेत, 9 भावनेतून त्याचे 9 प्रकार पडतात. हे आहे प्रशंसा दर्शक केवल प्रयोगी अव्यय. काय आहे रे हे? प्रशंसा दर्शक केवल प्रयोगी अव्यय. प्रशंसा दर्शक केवल प्रयोगी अव्यय. पुढे चला, पुढे पहा. कोण या शब्दाची जात ओळखा. हा पाहुणा कोण? प्रश्नार्थक सर्वनाम आहे. काय आहे रे ते? प्रश्नार्थक सर्वनाम. येतंय लक्षात? हे प्रश्नार्थक सर्वनाम आहे. कोण काय? हा पाहुणा कोण अशा अर्थानं. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. आता पुढे जात असताना पुढचा प्रश्न, डोंगर या शब्दाची जात ओळखा. डोंगर. आता तर पाहिलं पावसाळ्याचे दिवस आहे, संपूर्ण डोंगर झरे खळखळून वाहतात. हिरवागार शालू जणू काही निसर्गाने पांघरलेला आहे. अप्रतिम सौंदर्य तुम्हाला पाहायला भेटेल. तर डोंगर हे सामान्य नाम झालं. हे बाकीची उत्तरं कशी आहेत रे? चुकीची आहेत. ठीक आहे, पुढे झोपला या शब्दाची जात ओळखा. काय? झोपला. बाबा झोपला आहे, दादा झोपला आहे. झोपला, झोपला. वाक्याचं इथं पहा. मी जर म्हटलं की बाळ झोपले आहे, ताई झोपली आहे, दादा झोपला, झोपला आहे, दादा झोपला आहे. या ठिकाणी झोपला आहे, झोपला आहे. म्हणजे झोपला आहे हे संयुक्त क्रियापद आहे. म्हणजे या ठिकाणी ही क्रियापदाची भूमिका पार पाडते. झोपला आहे. मूळ धातू झोप आहे याने सपोर्ट केला हेल्पिंग व्हर्ब आहे. याला म्हणायचं संयुक्त क्रियापद. धातू साधित क्रियापद अधिक सहाय्यक क्रियापद. पण झोपला, तो झोपला, ती झोपली, ते झोपले. झोपला. पहा बर का, आता इथं मी म्हटलं तो झोपला, ती झोपली, ते झोपले. झोपला, झोपली, झोपले. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक विकारी शब्दाला काय म्हणायचं? क्रियापद म्हणतात. ओके, पुढे जाऊया. खालीलपैकी शब्दाची अविकारी जात ओळखा. अविकारी. अविकारी याचा अर्थ लिंग वचन पुरुषानुसार त्यात बदल होत नाही. क्रिया विशेषण अव्यय, शब्द योग्य अव्यय, उभयान्वय अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. तर हे आहे उभयान्वय अव्यय. हे सर्व विकारी आहे. विकारी, विकारी, विकारी. ही मात्र कशी आहे? अविकारी. लिंग वचन विभक्ती यानुसार याच्यामध्ये फरक होत नाही. आई आणि वडील, पाटी व पेन्सिल. मी रोज सकाळी लवकर उठतो आणि 1 तास अभ्यास करतो. 2 शब्द किंवा 2 वाक्य एकत्र जोडणाऱ्या अविकारी अव्ययांना उभयान्वय अव्यय असे म्हणतात. ठीक आहे, सगळे प्रश्न शब्दांच्या जातीवरती आहेत, हे लक्षात घ्या. पुढे 2 शब्द किंवा 2 वाक्य एकत्र जोडणाऱ्या, इतक्यातच मी सांगितलं त्याला म्हणायचं उभयान्वय अव्यय. शब्दाला जोडून येणार पंक्ती मांडवाखाली बसल्या. मूळ शब्द मांडव त्याला जोडून आलं खाली. इथं उभयान्वय अव्यय, इथं केवल प्रयोगी अव्यय. अंतकरणातील भावना क्रिया विशेषण अव्यय. येथून पंचवटी जवळ आहे, स्थलवाचक. उद्या माझा वाढदिवस आहे, कालवाचक. तो उभ्याने गटागटा पाणी पितं, गटागटा आणि उभ्याने हे रीतिवाचक झालं. असे वेगवेगळे प्रकार आहेत. ठीक आहे, पुढे जाऊया. आम्ही पोहोचलो आणि दिवे लागणी झाली या वाक्यातील अव्यय ओळखा. आम्ही पोहोचलो आणि दिवे लागणी झाली या वाक्यातील अव्यय. आणि उभयान्वय अव्यय आहे. 2 शब्द किंवा 2 वाक्य एकत्र जोडणाऱ्या अविकारी अव्ययांना पहा. पाऊस पडला आणि हवेत गारवा आला, आणि हवेत गारवा आला, गारवा आला. पाऊस पडला आणि हवेमध्ये गारवा आला. या ठिकाणी आणि आहे, आणि म्हणून हे उभयान्वय अव्यय आहे. ओके,
पुढे चला. बदल होणे याला व्याकरणात विकार म्हणतात. विकारी याला दुसरा शब्द काय आहे? विकारीला दुसरा शब्द आहे सव्ये. विकारी, विकारी म्हणजे सव्ये. सव्ये हा शब्द कोणी वापरला? तर तो वापरला मोरो केशव दामले. हे शास्त्रीय मराठी व्याकरणकार आहे आणि यांनी विकारी जातीला शब्द वापरला. त्याला म्हटलं जातं सव्ये. यालाच म्हटलं जातं सप्रत्यय. दादोबा पांडुरंग तरखडकर त्यांनी शब्द वापरला विकृती. विकृती म्हणजे मूळ रूपामध्ये बदल होतो. राधाने, राधाच्या मूळ शब्द राधा आहे. चला पुढे. पुढचा विचार करत असताना अब्बब केवढा मोठा साप हा. अब्बब 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 आश्चर्य. अब्बब हे काय झालं रे? आश्चर्य दर्शक. आश्चर्य दर्शक. अब्बब बापरे. आता हे काय आहे? मग हे आहे उभयान्वयी अव्यय. ही बाकीची उत्तर कशी आहेत रे? चूक आहेत. ठीक आहे. कैकेयीला दशरथाने 2 वर दिले. वर, वर म्हणजे वचन. वर याचा अर्थ वर दिलं म्हणजे वचन दिले, आशीर्वाद दिला. तर हे नामाची भूमिका पार पडते. वाक्यात येणारा एकच शब्द 8 प्रकारचं कार्य करतो. त्याला शब्दांच्या 8 जागा बदलली, कार्य बदललं. मी बदलून दाखवतो बरं का. हे पहा, इथं मी मुद्दा म्हणून तुम्हाला इथं जात नाम आहे. ही बाकीची उत्तरं चुकीची आहेत. पण पहा, बदलून दाखवतो मुद्दा म्हणून तुमच्या लक्षात येण्यासाठी. पहा, दशरथाने कैकेयीला 2 वर दिले. 2 वर दिले. तू त्या राजपुत्राला, तू त्या राजपुत्राला वर, तू त्या राजपुत्राला वर. पक्षी झाडावर बसले. पक्षी झाडावर बसले. वर पिता मुलाच्या लग्नात, मुलाच्या लग्नात तोऱ्यात मिरवत होते. कसे रे? तोऱ्यात मिरवत होते. मिरवत होते. आता इथं पहा बरं का. इथं लक्षात घ्या. इथं हे पहिलं वाक्य आहे, दुसरं आहे, तिसरं आहे आणि हे चौथं आहे. दशरथाने कैकेयीला 2 वर दिले. वर हे नाम झालं. तू त्या राजपुत्राला वर, वाक्याच्या शेवटी नेहमी क्रियापद असतं. क्रियापद. पक्षी झाडावर बसले हे आहे शब्दाला जोडून आलं शब्द योग्य अव्यय. वर पिता मुलाच्या लग्नात तोऱ्यात मिरवत होते. वर हे विशेषण झालं. पहा, नीट लक्षात घ्या. वर आलं नाम म्हणून, वर क्रियापद, वर शब्द योग्य अव्यय, वर हे विशेषण आहे. याचा अर्थ शब्दाची जागा बदलली, त्याचं कार्य बदललं. लक्षात येतं ना. आणि म्हणून वाक्यात येणारा एकच शब्द 8 प्रकारचं कार्य करतो. तर इथं आहे वर दिले, याचा अर्थ हे आहे नाम. ओके, चला पुढे. वर पिता मुलाच्या लग्नात तोऱ्यात मिरवत होते. इतक्यातच मी सांगितलं हे काय आहे रे? विशेषण आहे. काय आहे? विशेषण आहे. चला पुढे जाऊया. जे जे चकाकते ते ते सर्व सोने नसते. जे ते, जो जी जे जा, हे काय आहे रे? जो जी जे हे दर्शक सर्वनाम आहे. जे जे, जो जी जे जा, याला काय म्हटलं जातं? संबंधी सर्वनाम. संबंधी, दर्शक नाही तर संबंधी. जो जे, जे जे चकाकते ते सर्व सोने नसते. जो जी जे च्या या सर्वनामांना संबंधी सर्वनाम म्हणतात. कारण त्याने पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध जोडला जातो.
कारण त्यांनी काय सर्वनाम संबंधी सर्वनाम म्हणतात, त्याने पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध जोडला जातो. कसा जोडला जातो? पा कसा जोडला जातो हे पण सांगून टाकतो. जो, जी, जे, च्या याला म्हणायचं संबंधी सर्वनाम. पण त्याने कशाची? तो, ती, ते, त्या या दर्शक सर्वनामाशी संबंध जोडला जातो. जो अभ्यास करील तो पास होईल. जी गोष्ट करायला नको होती ती तू केली, आता पाहून घे. जे धावतील ते जेवतील. ज्या गोष्टी करायला नको होत्या त्या तू केल्याय, मला काही सांगू नको. म्हणून याला काय म्हणायचं? सर्वनाम. येतंय लक्षात? बाकीची उत्तरं चुकीची आहेत. अभ्यास केला म्हणून त्याला यश मिळाले. म्हणून दोन शब्द किंवा दोन वाक्य एकत्र जोडणाऱ्या अविकारी अव्ययांना उभयअन्वयी अव्यय म्हणतात. हे उत्तर बरोबर आहे. ही बाकीची उत्तरं चुकीची आहेत. वर, खाली, समोर हे कोणत्या जातीचे शब्द आहेत? वर, खाली, समोर. पहा, पतंग वर गेला, मला खाली बसणे आवडते. नंतर माझ्या समोरून साप गेला, तर हे आहे शब्दयोगी अव्यय आहे. बरोबर आहे. तर हे आहे शब्दयोगी. शब्दाला जोडून येणाऱ्या अविकारी अव्ययांना. पंक्ती, पतंग, पक्षी झाडावर बसले. पक्षी झाडावर बसले हे वर जोडून आलं. टेबला खाली पुस्तक पडले. पुस्तक पडले हे खाली जोडून आलंय. घरासमोर, घरासमोर बाग आहे. शब्दाला जोडून येणाऱ्या अविकारी अव्ययांना शब्दयोगी अव्यय म्हणतात. हे समोर, खाली आणि वर जोडून आलं म्हणून शब्दयोगी. बरोबर आहे ना? येतंय लक्षात? ओके, पुढे चला. कामासाठी तो 10 दिशा फिरत होता. या वाक्यातील अव्यय ओळखा. साठी, तुझ्यासाठी, कामासाठी, कामासाठी, तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले. साठी, साठी हे काय आहे? शब्दयोगी अव्यय आहे. साठी काय आहे? शब्दयोगी अव्यय. अविकारी शब्द म्हणजे काय? अव्ययांनाच अविकारी शब्द म्हणतात. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद असते. वाक्य शब्दाचे रूप बदलत असते असे शब्द. विकृती असलेले शब्द. तर इथं अव्ययांनाच हे उत्तर बरोबर आहे. वाक्य शब्दाचे रूप बदलते असे नाही. विकृती असलेला शब्द हे नाही. तर अविकारी अव्ययांनाच अविकारी शब्द म्हणतात. अव्ययांना अविकारी शब्द म्हणतात. पहिलं उत्तर बरोबर आहे. त्याच्यामध्ये शब्दांच्या क्रिया विशेषण अव्यय, उभयअन्वयी अव्यय, शब्दयोगी अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय. खालील शब्द प्रकार ओळखा. येरवाळी, येरवळी. आता येरवळी नाम आहे, क्रिया विशेषण आहे, क्रियापद आहे की विशेषण आहे? येरवळी, मला घरी जायला हवं. येरवळी हे काय रे? विशेषणाची भूमिका पार पडतंय. येरवळी, येरवळी, वेळेवर. वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. ती चुरू चुरू बोलते. चुरू चुरू. लुट्टू लुट्टू, दुडू दुडू हे काय आहे? क्रिया विशेषण आहे. वाक्यामध्ये क्रियापदाबद्दल विशेष माहिती. तुरु तुरु, लुटू लुटू, दुडू दुडू. मी डॉक्टर झालो असतो परंतु मला भरपूर मार्क मिळाले नाहीत. या विधानाचा अव्ययाचा प्रकार ओळखा. परंतु. हे काय आहे? परंतु. उभयअन्वयी अव्यय. स्टेशनवर गेले
परंतु गाडी निघून गेली होती. दोन वाक्य एकत्र करण्यासाठी. पगार झाला परंतु तुझे पैसे देणार नाही. परीक्षा दिली परंतु मार्क कमी पडले. परंतु. ओके. धोनी क्रिकेट चांगला खेळतो. या वाक्यातील चांगला हे काय आहे रे? हे क्रिया विशेषण आहे. पहा, धोनी चांगला खेळतो. मिताली चांगली खेळते. मुले चांगले खेळतात. वाक्यामध्ये क्रियापदाबद्दल, वाक्यामध्ये खेळतो, खेळते, खेळतात. आता मुलगा असेल तर चांगला, मुलगी असेल तर चांगली, अनेक असेल तर चांगले. चांगला, चांगली, चांगले हा कर्ता झाला आणि ही त्यांची क्रिया झाली. ओके. चांगला, चांगली, चांगले. ठेवा लक्षात. पुढे जाऊया आपण. गाणे सर्वांना आवडते. या वाक्यातील गाणे हा शब्द वाक्यात कोणते कार्य करतो? गाणे सर्वांना आवडते या वाक्यातील गाणे हा शब्द, वाक्यातील गाणे हा शब्द वाक्यात कोणते कार्य करतो? बरोबर आहे ना? कोणते कार्य करतो? नामाचे, सर्वनामाचे, क्रियापदाचे, धातूच्या नामाचे. धातू साधित नामाचे. पहा, गाणे सर्वांना आवडते या वाक्यातील गाणे हा शब्द वाक्यात कोणतं काम करतो? गाणे. अरे बाबांनो, हे नामाचं कार्य करतं. गाणे. बरोबर आहे ना? नाम आहे. कोणतं गाणं म्हणायचं? बरोबर आहे ना? अच्युतम केशवम, प्रार्थना कृष्ण दामोदरम, राम नारायणम जानकी वल्लभम. गाणे कोणते? मुळीच नव्हतं रे काना माझ्या मना, तुझ्यासाठी आले मी वृंदवना. नामाची भूमिका आहे. शब्दांच्या जाती म्हणजे टिंबटिंब होय. शब्दांच्या जाती म्हणजे प्रकार, अर्थ, वैशिष्ट्य. शब्दांच्या जाती म्हणजे शब्दांचे प्रकार. काय उत्तर आहे रे? प्रकार. मगाशीच मी तुम्हाला सांगितलं, शब्दांच्या जाती म्हणजे शब्दांचे प्रकार असतात. एकूणच मित्रांनो, परत एकदा लक्षात ठेवा, आजचे हे जे काही 25-30 प्रश्न होते हे सर्व शब्दांच्या जातीवर आधारित होते. शब्दांची दोन रूपं असतात, एक प्रकृती आणि दुसरं विकृती. प्रकृती का मतलब होता है? प्रकृती म्हणजे मूळ शब्द, मूळ शब्द. आणि विकृती याचा अर्थ, विकृती म्हणजे मूळ रूपात बदल, मूळ रूपात बदल, याला म्हणायचं विकृती. जसं मी शब्द वापरले मूळ रूपात बदल. मी शब्द काय वापरला? राधा. इथं शब्द काय आहे? राधाने. राधाला, राधाला, ही विकृती झाली. मी म्हटलं राम, इथं राम आला, रामाने, ही झाली त्याची विकृती. म्हणजे अशा पद्धतीने यामध्ये हे दोन प्रकार आपल्याला पाहायला भेटतात. चला तर मित्रांनो, अशा पद्धतीने आज आपण शब्दांच्या ज्या काही जाती आहे त्या शब्दांच्या जातीमध्ये जे काही प्रश्न प्रकार आहे, 4 विकारी आणि 4 अविकारी, मी मगाशीच सांगितलं. शब्दांच्या जाती हा मराठी व्याकरणाचा पाया आहे. तो पाया ज्याचा पक्का असेल त्याच्यावरच आधारित पुढची व्याकरणाची इमारत आहे. मग त्याच्यामध्ये वर्ण विचार असतील, शब्द विचार असेल किंवा वाक्य विचार असेल. ठीक आहे, काही हरकत नाही.
पुन्हाच असे विविध प्रकारचे जे काही घटक आहे त्या घटकावर कसे प्रश्न विचारले जातात यासारखे प्रश्न घेऊन पुन्हा आपण भेटणार आहोत. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जरूर एक लाईक करा, शेअर करा आणि टिक्कर मराठी ॲप डाउनलोड करून सरळ सेवा भरतीची पूर्ण तयारी करा. 100% तुम्हाला हक्काची माना सन्मानाची भाकरी मिळेल. धन्यवाद. हॅपी थॉट्स. टेक केअर. थँक यू.